नमस्कार, कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। उमेदवारांची प्रचाराची औपचारिकता केवळ 5 दिवस। बातमी बघत रहा शेवटीपर्यंत। कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल लामसंगेकडून। चॅनलवर आपण नवीन असाल तर कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेवटी कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले कॉमेंट्स देखील द्यायला विसरू नका। तर आता बातमी बघूया सविस्तर। प्रचार मोहीम आणि निवडणुकीचा रणधुमाळ झाला सुरू। 2 डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपंचायतसाठी मतदान होणार आहे। या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच उमेदवारांनी दिवाळीच्या पूर्वीपासून प्रचार मोहिमेला सुरुवात केलेली होती। दिवाळी म्हणजे त्यांनी हा प्रचार मोहिमेसाठी एक शुभ मानून या दिवाळीमध्येच त्यांनी आपले प्रचार सुरू केलेले होते। तर काहींनी आपले बॅनरसुद्धा छापून लावलेले होते, तर प्रसार माध्यमावर आपल्या उमेदवारीसुद्धा त्यांनी घोषित केलेल्या होत्या। यामुळे बऱ्याच उमेदवाराच्या प्रचार आटोक्यात आलेले असून आता निवडणूक आयोगाने केवळ 5 दिवसाची मोहलत या उमेदवारांना दिल्यामुळे आता उमेदवारांना केवळ 5 दिवसामध्ये आपली शेवटची औपचारिकता पूर्ण करता येणार आहे आणि म्हणून या 5 दिवसामध्ये आता उमेदवारांना थोडी दमछाक होण्याची शक्यता आहे। राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका कार्यक्रम जाहीर केला। त्यानुसार उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी 10 नोव्हेंबरपासून सुरुवात होईल व 21 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे। अंतिम यादी 26ला लागणार आहे। त्यानंतर अधिकृत प्रचाराला सुरुवात होईल। मतदारांच्या 1 दिवसीय आधी प्रचार थांबवावा लागतो। त्यानुसार इच्छुकांना 26 ते 30 नोव्हेंबर या 5 दिवसात आपली प्रचाराची औपचारिकता पूर्ण करावी लागणार आहे। ज्या नगरपंचायत किंवा नगरपालिका एकाहून अधिक गावात एकत्र करून स्थापन झालेल्या आहेत, अशा ठिकाणी मतदारापर्यंत पोहोचणे उमेदवारासाठी अवघड झालेले आहे। त्यामुळे आतापर्यंत उमेदवारांनी जो प्रचार केला तो आपल्या नावाचा आणि उमेदवारीचा। यानंतर मात्र या उमेदवारांना आता कोणत्या पक्षातून आपण उभे राहणार आहोत आणि कोणत्या पक्षाचे आपल्याला तिकीट मिळणार आहे, या पक्षाच्या प्रचारासोबत स्वतःचा देखील प्रचार करावा लागणार आहे आणि त्यामुळे आता या उमेदवारांना या 5 दिवसामध्ये किंवा आता या राहिलेल्या दिवसामध्ये आपल्या उमेदवारीचे सर्व कागदपत्रे तयार करून अर्ज भरून 5 दिवसामध्ये आपली प्रचाराची औपचारिकतासुद्धा पूर्ण करावी लागणार आहे। यासाठी बऱ्याच उमेदवारांनी राजकीय पक्षांचे किंवा कोणत्या पक्षाकडून उभे राहणार हे आतापर्यंत आणि यावर्षी बऱ्याच महिला उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे राहण्यासाठी इच्छुक असून त्यांच्या घरचे पुरुष मात्र त्यांच्या प्रचारासाठी अग्रेसर झालेले आहे, असे चित्र सर्वीकडे पाहायला मिळत आहे। या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये सर्व वातावरण तापलेले आहे। धन्यवाद। आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल। कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा।